नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। चंद्रपूर जिल्ह्यात बलात्कार पीडित 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे। बल्लारपूर शहरात यामुळे तणावाची स्थिती आहे। आपल्या राहत्या घरी आज दुपारी पीडित मुलीने गळफास लावून आत्महत्या केली। 2 सप्टेंबरच्या रात्री पीडितेवर आरोपी शिवम दुपारे यांनी बल्लारपूर येथील एका ओयो लॉजवर नेऊन बलात्कार केला होता। या प्रकरणाला वाचा फुटल्यावर काल या प्रकरणी आरोपी मित्रावर पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता। 9/2/2024 मध्यरात्री पीडिता हिस तिचा मित्र शिवम दुपारे वय वर्ष 20 राहणार मौलाना आझाद वार्ड बल्लारपूर याने तिला फूस लावून शांती लॉज बल्लारपूर येथे नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध केले। सदरची तक्रार प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने आपण आरोपी विरुद्ध BNS कलम 64 व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। आरोपीचा शोध घेतला। आरोपी रात्रीच आपण अटक केलेली आहे व सदर प्रकरणात पीडिताने हिने आज रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास गळफास लावून स्वतःच्या राहत्या घरी आत्महत्या केली। तिच्यावर पीडितेवर झालेला जो अत्याचार आहे त्यामुळे तिने आत्महत्या केलेली आहे असा प्राथमिक अंदाज आहे। तरी पुढील तपास करून योग्य ते कारण समोर येत आहे। लॉज मालक आणि जे मॅनेजर असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने त्यांनाही कलम लावून त्यांना दाखल गुन्ह्यात अरेस्ट करा। त्वरित पावले उचलत पोलिसांनी आरोपीला रात्री उशिरा अटक केली। बलात्काराच्या घटनेनंतर बदनामीच्या भीतीने पीडितेने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। सध्या परिसरात दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले असून या प्रकरणी अल्पवयीन मुलीला प्रवेश दिल्याप्रकरणी ओयो हॉटेल मालकावर देखील कारवाई केली जाणार आहे। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।